नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी सहदेव सावके आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल एच.जे. फार्मामध्ये। मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करत आहोत। तो टॉपिक मी मार्केटिंग करत असताना माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न राहायचा, एक प्रश्न नेहमी माझ्या डोक्यामध्ये घुमायचा की बाबा नेमकं जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँड मेडिसिन या दोघांमधला फरक काय। तर तोच फरक आज मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला बघूया काय आहे जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँड मेडिसिन। काय आहे जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँड मेडिसिन, तर ते आपण या टॉपिकद्वारे शिकून घेऊया। द डिफरन्स बिटवीन जेनेरिक मेडिसिन अँड ब्रँडेड मेडिसिन। तर जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन या दोघांमधला फरक काय हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे। तर बघा, कोणतंही मेडिसिन जे आहे तर त्या मेडिसिनचं जे नाव असते त्याला आपण नेम म्हणतो, ते दोन प्रकारे दिलं जातं। एक असतं ब्रँड नेम आणि दुसरं असतं जेनेरिक नेम। आता जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन हे आपण नंतर बघणार, पण त्या अगोदर ब्रँड नेम आणि जेनेरिक नेम हे म्हणजे नेमकं काय तर हे आपण बघणार आहोत। तर ब्रँड नेम म्हणजे असं नाव की एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीने त्यांचा जो प्रॉडक्ट बनवलेला आहे त्या प्रॉडक्टला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण काय म्हणतो, ब्रँड नेम। म्हणजे नेम गिवन बाय द फार्मास्युटिकल कंपनी, द नेम गिवन बाय द फार्मास्युटिकल कंपनी टू इट्स प्रॉडक्ट, त्याला आपण म्हणणार ब्रँड नेम। त्यानंतर बघा, सेकंड आहे जेनेरिक नेम। आता एखादी फार्मास्युटिकल कंपनी कोणता तरी प्रॉडक्ट बनवत आहे तर त्या प्रॉडक्टमध्ये जे मेडिसिन किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे यूज केलेले आहे त्याला आपण म्हणतो जेनेरिक नेम। त्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं जे नाव असते त्याला आपण काय म्हणणार, जेनेरिक नेम। तर जेनेरिक नेम म्हणजे काय, जेनेरिक नेम म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, त्याच्यामध्ये जे आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार, जेनेरिक नेम। तर ही तुमची कल्पना क्लिअर झालेली आहे की ब्रँड नेम म्हणजे काय आणि जेनेरिक नेम म्हणजे काय। त्यानंतर आपण बोलूया ब्रँड ड्रग किंवा ब्रँड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय। तर बघा, व्हेन कंपनी फाउंड अ न्यू ड्रग फर्स्ट टाइम बाय रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इट इज प्रोटेक्टेड बाय द पेटेंट फॉर द सेव्हरल इयर्स। म्हणजे जेव्हा एखादी कंपनी काय करते, एखादा मॉलिक्यूल शोधते पहिल्यांदाच, म्हणजे तो मॉलिक्यूल त्याच्या अगोदर कधीही अस्तित्वात नव्हता, त्या कंपनीनेच तो मॉलिक्यूल शोधला तर त्या कंपनीला त्या मॉलिक्यूलसाठी एक पेटंट भेटतं आहे ना। तर ते पेटंट म्हणजे नेमकं काय, पेटंटला आपण नेमकं कोणत्या भाषेत सांगणार, पेशंट नाही पेटंट, त्याला काय म्हणणार आपण, पेटेंट किंवा पेटंट म्हणणार। तर पेटंट म्हणजे नेमकं काय, इट इज द ग्रँट ऑफ प्रोटेक्शन फॉर द इन्व्हेन्शन। म्हणजे त्या कंपनीने जे इन्व्हेन्शन म्हणजे जे संशोधन केलेलं आहे त्याच्या प्रोटेक्शनसाठी जे ग्रँट दिलेलं जाते त्याला आपण काय म्हणतो, पेटेंट। आता प्रोटेक्शन म्हणजे काय की तुम्ही जो मॉलिक्यूल शोधलेला आहे तो मॉलिक्यूल तुमच्याशिवाय किंवा तुमच्या परवानगीशिवाय मार्केटमध्ये दुसरा कोणीही त्याला विकू शकत नाही, सेल करू शकत नाही। तर हे जे गव्हर्न केलं असते, ग्रँट केलं असते, हे कशामुळे असतं तर ते असतं पेटेंटमुळे। तर मग हे पेटंट देतं कोण, हे पेटेंट देतं कोण, तर पेटंट देत असतं पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस, त्याला आपण म्हणतो PTO, पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस। तर जे पेटेंट राहतं हे पेटेंट देतं पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस लोकेटेड ॲट द युनायटेड स्टेट। युनायटेड स्टेटमध्ये हे पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस आहे, त्याच्याकडून आपल्याला काय भेटू शकते, एखादं जर आपण इन्व्हेन्शन केलं तर त्या इन्व्हेन्शनसाठी आपल्याला पेटेंट भेटू शकते। तर मग हे पेटेंट जे असते तर ते पेटेंट किती वर्षासाठी असते, तर पेटेंट मिनिमम 14 आणि मॅक्सिमम 20 वर्षासाठी असते। म्हणजे एकदा जर एखाद्या कंपनीने जर एखाद्या मॉलिक्यूलचं संशोधन केलं तर त्या कंपनीला PTO तर्फे काय भेटते, पेटेंट भेटते, किती वर्षासाठी, 14 वर्ष किंवा 20 वर्षासाठी। म्हणजे 14 किंवा 20 वर्ष तो काय करू शकतो, कंपनी त्या मॉलिक्यूलला त्या पेटेंट त्यांनी जे हे केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे त्यांना काय करू शकतात, सेल करू शकतात, त्यांचा प्रॉडक्ट बनवून, त्याला म्हणतात पेटेंट। मग हे जे पहिल्यांदा शोधल्या गेले, आता इथे आपण मेन पॉइंटवर आपल्या टॉपिकवर येऊया की ब्रँड मेडिसिन म्हणजे काय। तर एखाद्या कंपनीनं संशोधन करून पहिल्यांदाच एखादा ड्रग किंवा एखादा मॉलिक्यूल किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एखादा मॉलिक्यूल जर शोधून काढलेला असेल तर त्याला म्हणायचं ब्रँड मेडिसिन, त्याला काय म्हणायचं, ब्रँड मेडिसिन, त्याला काय म्हणायचं, ब्रँड मेडिसिन। मग जेव्हा 14 किंवा 20 वर्षानंतर हे पेटेंट एक्सपायर होतं आहे ना, हे पेटेंट एक्सपायर होतं तेव्हा दुसऱ्या कंपन्या ज्या असतात म्हणजे बाकीच्या जे कंपन्या असतात ते कंपन्या काय करू शकतात, हे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेतात
आणि या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वापरून दुसरा एक प्रॉडक्ट तयार करतात की ज्याची ॲक्टिव्हिटी किंवा ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तोच आहे आणि तो रेग्युलरली म्हणजे जसं ब्रँड मेडिसिन मेकॅनिझम देईल, जसे रिझल्ट देईल तसेच रिझल्ट तो ड्रग सुद्धा देईल. तर त्यांनी जे बनवलेला ड्रग आहे हे पेटेंट संपल्यानंतर त्यांनी जर हेच ड्रग यूज करून जर त्यांनी एखादा प्रॉडक्ट बनवला तर त्या प्रॉडक्टला म्हणायचं, त्या ड्रग्सला म्हणायचं जेनेरिक मेडिसिन. इथं तुमचा एक पॉईंट क्लिअर झालेला आहे की सर्वसामान्य जनता जी आहे त्यामध्ये आपण सुद्धा इन्क्लूड आहे की त्यांना जेनेरिक मेडिसिन म्हटलं की त्यांच्या डोक्यामध्ये विचार यायचा जेनेरिक मेडिसिन म्हणजे लो क्वालिटीचं मेडिसिन. तर हा तुमचा गैरसमज आहे. जेनेरिक मेडिसिन म्हणजे चांगलंच मेडिसिन असतं की जे ब्रँडेड मेडिसिन असते त्या ब्रँडेड मेडिसिनला जे पेटेंट मिळालेलं असतं, पेटेंट एक्सपायर झाल्यानंतर दुसरी कंपनी काय करते, त्याच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पासून प्रॉडक्ट तयार करते की ज्याचे मेकॅनिझम ॲक्शन त्या ब्रँडेड मेडिसिन सारखीच असेल, म्हणून त्याला काय म्हणायचं, जेनेरिक मेडिसिन म्हणायचं. मग इथं बघा तुमचा सेकंड पॉईंट जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय ते सुद्धा इथं क्लिअर झालेलं आहे. तर बघा आफ्टर पेटेंट एक्सपायर अदर कंपनीज आर अलाउड टू डेव्हलप द मेडिसिन बेस्ड ऑन द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. आहे की नाही, म्हणजे जेव्हा पेटेंट एक्सपायर होतं तेव्हा बाकीच्या जे कंपनी असतात त्यांना काय दिली जाते, परवानगी दिली जाते. दे आर अलाउड टू प्रोड्यूस किंवा मॅन्युफॅक्चर द ड्रग बाय using this active ingredient which is used in the branded medicine. आहे की नाही, ब्रँडेड मेडिसिन मध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असते तोच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट यूज करून पेटेंट त्या कंपनीचं एक्सपायर झाल्यानंतर एक दुसरी कंपनी जर एखादा एखादा प्रॉडक्ट तयार करत असेल तेच इन्ग्रेडियंट यूज करून, तर त्याला काय म्हणायचं, जेनेरिक मेडिसिन. म्हणजे जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन यांची क्वालिटी काय असते, सेम असते. हे आपल्या इथं काय झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. मग जेनेरिक मेडिसिन हे ब्रँडेड मेडिसिन पेक्षा स्वस्त का असतात. आता बघा, जे ब्रँडेड मेडिसिन असते तर एखादी कंपनी त्या ब्रँडेड मेडिसिनला तयार करण्यासाठी खूप रिसर्च करते, संशोधन करते, डेव्हलपमेंटसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस असतात. त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स असतात. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये किंवा वेगवेगळ्या पेशंटमध्ये त्यांची ट्रायल घेतली जाते आणि हा ड्रग आपला सेफ आहे की नाही, सेफ आहे तर मग किती पर्सेंटेजवर सेफ आहे, याचा डोस काय, हे सर्व कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यांना खूप पैसे लागतात, खूप त्यांचं इन्व्हेस्टमेंट होते, खूप मनी स्पेंड होतात. त्यामुळे जे ब्रँडेड मेडिसिन असतात त्यांची जी प्राइस आहे ती जेनेरिक मेडिसिनपेक्षा काय असतं, जास्त असते. मग आता ऑलरेडी पेटेंट त्यांचं एक्सपायर झालं, त्यानंतर मग जेनेरिक मेडिसिनवाल्या ज्या कंपनी जे आहेत त्या कंपन्या जर मेडिसिन बनवत असतील जेनेरिक मेडिसिन, तर त्यांना रिसर्च आणि डेव्हलपमेंट करायचं काम आहे का, नाही. त्यांचे मनी जास्त स्पेंड होणार का, नाही. म्हणूनच ब्रँडेड मेडिसिनपेक्षा जेनेरिक मेडिसिन काय असतात, स्वस्त असतात. पण त्यांच्या क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं. त्यांची क्वालिटी जेव्हा ब्रँडेड मेडिसिन सारखी मेंटेन केली जाते तेव्हाच त्यांना काय भेटतं, अप्रुव्हल भेटतं. तर हे झालं तुमचा डिफरन्स ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन मधला. तर बघा, मग ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये काय डिफरंट आहे, तर बघा सेम काय या दोघांमध्ये, ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये ऍक्शन म्हणजे जी ऍक्शन, जसे ऍक्शन ब्रँडेड मेडिसिन देईल तशीच ऍक्शन तुम्हाला कोण देईल, जेनेरिक मेडिसिन सुद्धा तीच ऍक्शन देईल. त्यानंतर बघा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे ब्रँडेड मेडिसिन मध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याचं पेटेंट एक्सपायर झाल्याच्या नंतर दुसरी कंपनी तेच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेऊन दुसरा प्रॉडक्ट तयार करतो, म्हणून ऍक्शन आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या दोघांची सुद्धा काय असतं, सेम असते. मग इथं आपला एक पॉईंट क्लिअर झाला की ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन हे ऍक्शन आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट मध्ये सारखे असतात, म्हणजे दोन्ही आपल्याला चांगले रिझल्ट देऊ शकतात. मग त्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स असू शकतो साईजचा. म्हणजे जर ब्रँडेड मेडिसिन टॅबलेट फॉर्ममध्ये असेल तर ती टॅबलेट जर छोटीशी असेल तर मग जेनेरिक मेडिसिनची ती छोटी त्याच्यापेक्षा छोटी असू शकते किंवा त्यापेक्षा थोडी मोठी असू शकते, आहे की नाही. त्यानंतर शेप, एखादी टॅबलेट जी असते ती ओव्हल शेप असते, आहे की नाही, तर दुसरी टॅबलेट एखाद्या दुसऱ्या राऊंड शेपची असू शकते, आहे ना, तर त्याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. त्यानंतर कलर, एखादी टॅबलेट जी आहे ब्रँडेड मेडिसिनची ती रेड कलरची असू शकते आणि जी जेनेरिक मेडिसिन आहे ती येलो कलरची असू शकते. हे डिफरन्स मान्य आहेत, यांना आपल्या रिझल्टची काही घेणं देणं नाही, कारण की हे काय अट्रॅक्शनसाठी यूज केलेले काय असतात, एक फॉर्म्युले असतात. त्यानंतर बघा इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, म्हणजे जेव्हा टॅबलेट्स वगैरे किंवा कोणतंही प्रिपरेशन तयार करताना आपण त्यांच्यासोबत काय करतो, ॲडज्युअंट्स किंवा इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, म्हणजे ते आपल्या रिझल्टशी त्यांचं काही घेणं देणं नाही, पण ते आपल्या टॅबलेट किंवा काही फॉर्म्युलेशनसाठी काय असतात, गरजेचे असतात. तर मग हे इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, आहे की नाही. तर यांचा या रिझल्ट सोबत काही संबंध नाही. म्हणून इथं आपले पॉईंट क्लिअर झालेला आहे की ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन जे आहे दोघांचे रिझल्ट सुद्धा चांगलेच आहेत. ॲज कम्पेअर टू ब्रँडेड मेडिसिन, जेनेरिक मेडिसिन आर लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे हे काय स्वस्त आहेत, त्यामुळे जेनेरिक मेडिसिन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथं आपले दोन्ही पॉईंट क्लिअर झालेले आहेत. तर बघा, आता शेवटी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो
बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि जाता जाता शेवटी तुम्हाला अजून एक डिफरन्स सांगतो दोघांना. सिंपल लँग्वेजमध्ये जे ब्रँडेड मेडिसिन असतात, तर ब्रँडेड मेडिसिन म्हणजे काय, एखाद्या कंपनीनं रिसर्च आणि डेव्हलपमेंटनं तयार केलेला एखादा ड्रग्स किंवा एखादा मॉलिक्यूल किंवा एखादा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे की नाही, तर त्याच्यापासून बनवलेलं जे मेडिसिन आहे त्याला आपण म्हणणार ब्रँडेड मेडिसिन. आणि जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय, तर ब्रँडेड मेडिसिन ज्यांनी तयार केलं त्यांना एक पेटेंट भेटत असतं 14 किंवा 20 वर्षानंतर. मग 14 किंवा 20 वर्ष दुसरी कंपनी कोणताही तो फॉर्म्युला यूज करून हा ड्रग तयार करू शकत नाही. मग 14 किंवा 20 वर्षानंतर दुसरी कंपनी काय करते, पेटेंट एक्सपायर झाल्याच्या नंतर हाच फॉर्म्युला यूज करून काय करू शकते, दुसरा प्रॉडक्ट तयार करू शकते, त्याच्यामध्ये हाच फॉर्म्युला आहे. तर मग त्या जे मेडिसिन आहेत त्यांना काय म्हणायचं, जेनेरिक मेडिसिन म्हणायचं. त्यांच्यामध्ये कुठेही क्वालिटी किंवा जे ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये डिफरन्स नाही. ब्रँडेड मेडिसिनची जी क्वालिटी आहे तशीच जेनेरिक मेडिसिनची क्वालिटी सुद्धा असते. ॲज कम्पेअर टू ब्रँडेड मेडिसिन, जेनेरिक मेडिसिन हे स्वस्त सुद्धा असतात. त्यामुळे जेनेरिक मेडिसिन आपल्याला परवडतात सुद्धा. तर बघा, इथं तुमचा एक पॉईंट क्लिअर झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि एकदम स्पष्ट लँग्वेजमध्ये समजला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.